तलाठी आणि तहसीलदारांना निलंबित करा. अनिल चव्हाण. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वसईच्या राजिवली परिसरात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून वसई विरार जनशक्ती आघाडीचे अनिल चव्हाण यांनी प्रशासनावर तोफ डांगली आहे. सुमारे 2 ते 3 हजार बेकायदेशीर चाळींचे काम येथे युद्ध पातळीवर सुरू असून यामागे महसूल, महानगरपालिका, पोलीस आणि महावितरण या चारही विभागांच्या अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील. वसई पूर्वमध्ये राजवलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती माती भराव होऊन तिथे चाळीचं काम सुरू होतं का आणि जे पाणथळ जागा आहे त्याच्यावरती एवढं मोठं तिकडे माती भराव झाला, ज्याच्यावरती तीव्र नष्ट झाली. तिकडे चाळी उभ्या राहिल्या, तिथे त्यांचं फाउंडेशन उभं राहिलं आणि हे सर्व कोणामुळे झालं तर हे सर्व जे झालं आहे ते महानगरपालिकेच्या प्रशासनामुळे. प्रभाग समिती जी मध्ये एक भस्मासूर आहे ज्याचं नाव आहे निलेश म्हात्रे आणि हा निलेश म्हात्रे जो आहे, जो सहाय्यक आयुक्त आहे प्रभाग समिती जीचा, यांनी सर्व भूमाफियांना अभय दिलेला आहे आणि संपूर्णपणे वसई नष्ट करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे. आणि याचा जो बॉस आहे सावंत, दीपक सावंत, जे डीएमसी आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, त्या अतिरिक्त आयुक्त म्हणजे हा एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी आहे. हे दोन्ही अधिकारी मिळून हे सर्व नष्ट करण्याचं काम, वसई नष्ट करण्याचं काम, वसई पाण्याखाली नेण्याचं काम हे लोक करत आहेत. आता नुकतंच तुम्ही पाहिलं असेल, सत्ता परिवर्तन झालं, पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीची सरकार आली आणि भाजप विरोधी पक्षामध्ये बसलं, परंतु कुठलाही नगरसेवक, कुठलाही अधिकारी याच्यावरती, या वसईवर ज्या वसईवरती अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यावरती बोलताना दिसत नाहीये. कारण हे दीपक सावंत जे आहे ते सर्वांना मॅनेज करण्याचं काम तिथे करत आहेत अशी आम्हाला स्पष्टपणे माहिती मिळते. आता अजीव पाटील साहेब जे आहेत हे मोठे कायदेतज्ञ आहेत, कायदे म्हणजे त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. ते महापौर झाले, त्यांनी सांगितलं की एकही अनधिकृत बांधकाम आम्ही वसईमध्ये होऊ देणार नाही. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा, साहेब एवढं मोठं बांधकाम त्याच बोयदापाड्या रोडवरती परवा तुम्ही उद्घाटन केलं, त्या बोयदापाड्याच्या थोडंसं पुढं मध्येच ते राजवलीचं बांधकाम जे तुम्ही बघितलं नसेल तिथे जाऊन बघा, त्याच रोडला लागून ते बांधकाम आहे, ते तुम्हाला दिसत नाही का? तिथे नगरसेवक सुद्धा तुमचे आहेत. अशा या नगरसेवकांवरती तुम्ही काय कारवाई करणार? कारण त्यांच्या प्रभागामध्ये मोठं अनधिकृत बांधकाम. आता हे तर राजवलीमध्ये दोन विभाग तुम्हाला सांगतो. एक तर पाणथळ जागेवरती माती भराव करून एक चाळीचं साम्राज्य उभं होतं, दुसरीकडे जे एक मंदिर आहे, राजवली गावाचं मंदिर आहे, एक सुंदर तळाव आहे, त्या तळावाला लागून चाळ्या उभ्या आहेत आणि उभ्या राहत आहेत. हे कोणामुळे राहत आहे साहेब? तर हे राहत आहे तुमचा लाडका जो सहाय्यक आयुक्त आहे निलेश म्हात्रे, याच्यामुळे हे सगळं उभं राहत आहे. कारण हा निलेश म्हात्रे दीपक सावंत यांची वसुली करतो, सर्व अधिकाऱ्यांना पैसे देतो, वरपर्यंत पैसे देतो, नेत्यांना पैसे देतो आणि हा प्रभाग समिती जी मध्ये बऱ्याच काळापासून टिकलेला आहे. किती अनेक जे आपले भूमिपुत्र आहेत ते अशी तक्रार याच्यावरती करतात, परंतु त्याच्यावरती कारवाई करायचं काम निलेश म्हात्रे हे करत नाहीत. तर असं वसई नष्ट करण्याचं काम, वसईला पाण्याखाली नेण्याचं काम हे निलेश म्हात्रे करत आहेत आणि दीपक सावंत करत आहेत. मी आता नवीन आयुक्त आलेले आहेत, IAS ऑफिसर आहेत, चांगले यंग आहेत, चांगले सुशिक्षित आहेत, त्यांना विनंती करतो की ह्या निलेश म्हात्रेवरती ताबडतोब कारवाई करून त्यांना तिथून हटवण्यात यावं आणि चांगला अधिकारी तिथे द्यावा, जेणेकरून जे असं अनधिकृत बांधकाम होत आहेत ते बांधकाम तिथे थांबले पाहिजेत. आणि माझ्या भाजपाला सुद्धा एक प्रश्न आहे, तुमचे जे आमदार आहेत ते विधानसभेमध्ये बावखलांवरती अतिक्रमण होत असेल किंवा बावखलांवरती जे काम होत असेल त्याच्यावरती प्रश्न विचारताना दिसत आहेत, परंतु तुमचा एकही नगरसेवक या सभागृहामध्ये, महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनधिकृत बांधकामावरती बोलताना दिसत नाहीये. तर भाजपाने सुद्धा हे प्रकरण इतक्या सिरियसली घेतलं नाहीये. आणि बहुजन विकास आघाडीचं तर आहे, जेव्हा ते सत्तामध्ये आलेले आहेत, म्हणजे अनेक वर्षापासून त्यांची सत्ता आहे, जेव्हा ते येत आहेत तेव्हा भूमाफियांचं बळ वाढतंय. असं का? एकीकडे अजीव पाटील साहेब बोलतात की एकही अनधिकृत बांधकाम आम्ही होऊ देणार नाही आणि त्यांच्याच नगरसेवकांच्या याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती इथे अनधिकृत बांधकाम होताना दिसतंय. एकीकडे अजीव पाटील साहेब बोलतात की आम्ही एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही आणि आता तुम्ही जे पाहताय वसई पूर्व भागामध्ये पेल्लार असू द्या, चिंचोडी असू द्या, सातिवली असू द्या, वालीव असू द्या, संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकाम इथे होत आहे. राजवली भागामध्ये तुम्ही बघितलेलं आहे
की एकीकडे ते झालं आणि दुसरीकडे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की राजवलीच्या मंदिर आहे तळावाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती चाळ्या उभ्या आहेत आणि याची तक्रार मी वारंवार निलेश म्हात्रेंना केलेली आहे, परंतु निलेश म्हात्रेंनी त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. तर माझा असा आरोप आहे की निलेश म्हात्रे या सर्व अनधिकृत बांधकामाला जबाबदार आहे. अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत हे जबाबदार आहे. नवीन IAS ऑफिसर आलेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना, भूमिपुत्रांना याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं लागेल. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.